की या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरेश दासांनी मला चिठ्ठी दिलीच आहे। मी तुम्हाला हे सांगतो की हे जे पाणी आपण आणतोय त्याच्यानंतर द्यायला कोणी नाही म्हणणार नाही, आणि तसंही जर करायची असतील तर त्याला तेवढा कालावधी लागणारच आहे। आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका, हा निर्धार केलाय की काहीही झालं मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही। मला याचा अभिमान आहे जे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना आम्ही विनंती केली की साहेब आपण राज्य नदीजोड प्रकल्पाला मान्यता देता, त्याला पैसा देता, आम्हाला आंतरराज्य करायचं नाही। आरही नदीजोड प्रकल्प आमच्या राज्याच्या अंतर्गत करायचे आहेत, ती तुम्ही मान्यता द्या। माननीय मोदी साहेबांनी सांगितलं तुम्ही वा, आम्ही त्यालाही मान्यता देऊ आणि त्यालाही आम्ही मदत करू। पुढच्या पिढ्यांना एक प्रकारे या ठिकाणी दुष्काळ मुक्त करण्याचं काम आपण या माध्यमातून निश्चितपणे करणार आहोत। करत असताना उपसा सिंचन योजना म्हटली खूप फीज लागते, मग त्या विजेचं बिल शेतकऱ्यांनी द्यायचं की ते कोणी द्यायचं, किती द्यायचं, अशी अडचण तयार होते। आपण निर्णय घेतला राज्यातल्या सगळ्या उपसा सिंचन योजना आता आपण सोलरवर टाकतो आहे। ही पण उपसा सिंचन योजना जी आहे सोलरवर असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी जो अतिरिक्त बोज आमच्या शेतकऱ्यांवर उपसा सिंचन योजनेचा येतो नाही, आणि ती योजना देखील त्या ठिकाणी म्हणजे मला माहिती आहे अनेक योजना आहेत, ज्यावेळेस दुष्काळाची वेळ येते त्यावेळेस मग तिथले आमदार आमच्याकडे येतात, साहेब आमची योजना बंद आहे। का बरं बंद आहे? इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं नाही म्हणून बंद आहे। मग ते बिल भरा आणि त्यानंतर योजना सुरू करा। आता हे सगळं होणार नाही, आपण या ठिकाणी सोलरवर टाकतो आहे। आणि एवढंच नाही, त्याला लक्षात असेल मी 2018 साली सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे। त्या दृष्टीनं मुख्यमंत्री सोलर वीज वाहिनी योजना आपण सुरू केली होती। मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याकरता कंपनी तयार केली, आणि या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅटचे फीडर जे आहेत याचं सोलरायझेशन करतोय। राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण 16,000 मेगावॅट वीज द्यावी लागते। सगळी वीज आता सोलरच्या माध्यमातून येणार आहे। 2026च्या डिसेंबर पर्यंत किंवा फार झालं तर मार्च 27 पर्यंत सगळे प्रकल्प पूर्ण होतील, आणि त्यानंतर आमच्या मी 12ही महिने दिवसाची वीज ही देऊ। आणि सगळ्यात महत्वाचं आहे तर मोफत वीज दिलेलीच आहे। मोफत वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचा निर्णयच घेतलेला आहे। आता हे झाल्यामुळे राज्यावरचा बोजा देखील कमी होणार आहे। शेतकऱ्याला आपण जी वीज देतो ती आपल्याला 8 रुपयाला पडते, आणि आपण जेव्हा बिल घेत होतो तेव्हा शेतकऱ्याकडनं 1.5 रुपया किंवा ₹1.25 घेत होतो। जवळपास 5-5.5 रुपये सबसिडी आपण शेतकऱ्यांना देत होतो। आता जरी बिल घेत नसलो तरी ती सबसिडी तर द्यावी लागणार आहे। आपलं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर ही वीज युनिटची नसेल, ती 3 रुपये युनिटची असेल। आमचे 5 रुपये प्रति युनिट त्या ठिकाणी वाचणार आहेत। केला हे वाचलेले पैसे काय करायचे तर की यातनं जे घरगुती आणि औद्योगिक वापराची बिल आहेत आपण कमी करूया। आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपले मल्टीइयर टॅरिफ म्हणजे दर 5 वर्षांनी आपल्याला पुढच्या 5 वर्षांमध्ये विजेचे दर काय असतील अशा प्रकारची पिटिशन MERC पुढे दाखल करावी लागते। MERC तो दर ठरवून देते। गेल्या MERC तयार झाल्यापासून काही वर्ष नाहीये की ज्या वर्षी आपण भाव वाढवलेले नाहीत। नियमच आहे की तुमचा जेवढा खर्च आहे पैसे वसूल झाले पाहिजे, तुम्ही नाही वाढवलं तर MERC भाव वाढवून देते। त्या काळामध्ये दरवर्षी 9% आपण भाववाढ केली। आमच्या विद्युत विभागाने पुढच्या 5 वर्षाचे ते आपले विजेचे दर काय असतील ती पिटिशन दाखल केली, आणि मला सांगताना आनंद वाटतो जे 5ही वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी करत जाणार आहे। घरगुती विजेचे भाव आणि या ठिकाणी औद्योगिक विजेचे भाव देखील आपलं सरकार हे सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे, आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे। वर्षानुवर्ष
जो भाग दुष्काळी आहे, मला वाटतो पश्चिम महाराष्ट्रातला माण सारखा भाग, ज्या माण देशावर अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आणि 50 वर्षातली कुठली कादंबरी तुम्ही उचलून बघा, त्या कादंबरीमध्ये माण देशातल्या दुष्काळावरच त्या ठिकाणी लिहिलं गेलं. आज त्या माण देशाचा दुष्काळ आपण पूर्ण संपवला. पूर्ण माण हे पाणीदार झालेला आहे आणि तिथला जो हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. जे पाणी हक्काचं आहे ते हक्काचं पाणी या ठिकाणी पोहोचवण्याचं काम धस तुम्ही आणि अनेक लोकांनी याच्यामध्ये हातभार लावला, त्यांनी पोहोचवलं. मी तुम्हाला पुन्हा एकदा हा विश्वास देतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरेश दासांनी मला चिठ्ठी दिलीच आहे 3 TMC ची. मी तुम्हाला की काळजी करू नका, जसं हे काम न होणार प्रयत्न